महाड नगर परिषद निवडणुकीवेळी झालेल्या राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र अखेर पोलिसांना शरण आलेत। आता विकास गोगावलेंना पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत। विकास गोगावलेंना आत्मसमर्पण करण्याचे मुंबई हायकोर्टाने आदेश दिले होते, त्यामुळे विकास गोगावले हजर राहतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे। 2 डिसेंबरला महाड नगरपालिकेच्या मतदानावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली। या प्रकरणी भरत गोगावलेंचे पुत्र विकास आणि पुतण्या महेश गोगावलेंवर गुन्हा दाखल झाला होता। तेव्हापासून हे दोघे फरार होते। अखेर न्यायालयाच्या दणक्यानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आले। महाड राड्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। विकास गोगावलेंसह इतर आरोपी शरण आलेत। कोर्टात महाधिवक्त्यांनी ही माहिती दिली आहे। या मारहाणी प्रकरणी श्रेयांश जगतापला शरणागती पत्करण्याचे निर्देश देण्यात आले। श्रेयांश जगताप माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आहेत। श्रेयांश जगताप यांना वेगळी वागणूक मिळणार नाही असंही कोर्ट म्हणाले। शरण येण्याचे आदेश येताच जगताप यांच्याकडून अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागे घेण्यात आला। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, प्रसन्न सर, ज्यावेळेला महाड नगर परिषद निवडणुकीच्या वेळा हा राडा झालेला होता, त्यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टात पोहोचलेलं होतं, हायकोर्टामध्ये। आणि काल ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला अक्षरशः झापलेलं होतं, कारण विकास गोगावले यांना का अटक केलेली नाही, राजकीय लागेबांधे आहेत म्हणून की तो मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून। म्हणजे एकंदरीतच काय तर कोर्टानं फटकारल्यानंतर विकास गोगावले स्वतः शरण आलेले आहेत। 11 वाजता सुनावणी होती आणि 10:30 वाजता ते महाड पोलिसांसमोर हजर झाली। ही झाली एक बाजू। त्यानंतर जी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या वेळेला सांगण्यात आलं की विकास गोगावले हजर झाले आहेत। त्यानंतर जगताप यांची जी बाजू आहे, म्हणजे त्यांच्या बाजूकडचे जे काही आरोपी आहेत त्यांच्यापैकी कुणीही आत्तापर्यंत पोलिसांसमोर हजर झालेलं नाही किंवा अटक देखील झालेलं नाही। कोर्टाने असेच निर्देश दिले ज्या पद्धतीनं गोगावलेंच्याकडचे आरोपी स्वतःहून हजर झाले, तसं एकतर त्यांनी हजर व्हावं किंवा पोलिसांनी जगताप गटाकडच्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, कारण ते देखील राजकीय पक्षाशी संबंधित आहेत। 2 राजकीय पक्षांमधला किंवा 2 गटांमधला हा सगळा राडा होता आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया जे ती पार पडत होती आणि कोर्टापर्यंत हे प्रकरण आलं होतं। आता महत्त्वाचं हेच आहे की महाड पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतात, कारण गोगावले गटाकडचे आता अटक झालेले असले आरोपी तरी जगताप गटाकडचे कधी अटक होतात, मग त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि यापुढे हे सगळं प्रकरण आता स्थानिक न्यायालयाकडेच सुरू राहील। धन्यवाद संदीप।